शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर शिवाजी जाधव लिखित शाहू पूर्व आणि शाहूकालीन वर्तमानपत्रे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता। द हिंदू वृत्तपत्र समूहाचे सीनियर डेप्युटी एडिटर डॉक्टर राधेश्याम जाधव यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। यावेळी बोलताना पुस्तकाचे लेखक मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी आपल्याला विद्यार्थी दशेतच हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली असल्याचं सांगितलं। या पुस्तकासाठी आवश्यक असणारे संदर्भ शोधण्यासाठी आलेल्या अडचणींवर मात करत हे पुस्तक साकारलं असल्याचं नमूद केलं। यावेळी बोलताना डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांचा इतिहास मांडत राजर्षी छत्रपती शाहूंनी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर चालणाऱ्या वर्तमानपत्रांना बळ दिलं असल्याचं सांगितलं। ज्ञान आणि माहिती यातील फरक जाणून घ्यायचा असेल तर शाहूकालीन वर्तमानपत्र मार्ग दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक चौकट शिव, फुले, शाहू, आंबेडकरच आहेत असं त्यांनी नमूद केलं। शाहूकालीन वर्तमानपत्रांनी माहिती दिली नाही, ज्ञानाची निर्मिती केली असा माझा दावा आहे। दुसरी एक गोष्ट झाली, शोषणाच्या चौकटींना तोंड देण्यासाठी सकारात्मक संघर्षाची एक नवी मांडणी फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेने वर्तमानपत्रांनी, माध्यमांनी दिलेली आहे। तो संघर्ष हिंसात्मक नव्हता, तो सकारात्मक संघर्ष होता। आता मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, सकारात्मक संघर्ष म्हणजे आपण परत काहीतरी बोलू, पण त्यातलं एक सूत्र आपल्याला जे सगळ्यांना माहिती आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो सकारात्मक संघर्ष आहे याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे। वारसा आपल्याला लाभलेला आहे। महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक चौकट ही शिव, शाहू, फुले, आंबेडकरच आहे। हीच चौकट आपल्याला पुन्हा पुन्हा नव्याने मांडावी लागेल। जी मेटा लँग्वेज तयार होते आहे, जी परिभाषा तयार होते आहे, त्याला तोंड द्यायचं असेल तर हा समृद्ध वारसा पुन्हा एकदा आपल्याला पुनर्जागृत करावा लागेल। अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी या कार्यक्रमात डॉक्टर राधेश्याम जाधव आणि डॉक्टर शिवाजी जाधव या दोन माजी विद्यार्थ्यांनी त्यांची स्वप्न पूर्ण केल्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं। डॉक्टर राधेश्याम जाधव यांनी स्थानिक प्रश्नांना जागतिक स्तरावर नेऊन त्याला वाचा फोडली, तर डॉक्टर शिवाजी जाधव यांचं हे पुस्तक विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर सुनील कुमार लवटे, ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी, श्रीराम पवार, डॉक्टर रत्नाकर पंडित, डॉक्टर सुनील कुमार लवटे, माहिती अधिकारी वृषाली पाटील, वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, एस न्यूजचे संपादक कृष्णात जमदाडे, जयसिंग पाटील, चारुदत्त जोशी, डॉक्टर रणधीर शिंदे, उमेश सूर्यवंशी, डॉक्टर प्रकाश पाटील, सुमेधा साळुंखे, आलोक जत्राटकर, अनुप जत्राटकर यांच्यासह माध्यम प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते।